ओळख पटली का? जळगाव भुसावळचं जे NH53चं रोड रिपेअर आणि वायडनिंगचं काम चालू होतं आणि जळगाव खुर्द या गावाजवळ सर्व्हिस रोड आणि सर्व्हिस रोडच्या बाजूला नाला आहे, त्याचं काम चालू होते. काल रात्री 7:30-8 वाजेपर्यंत काम चालू होते. जे त्या कामामध्ये काम करणारे कामगार 7-8 लोक काम केलं, त्याच्यापैकी 3 लोक त्याच ठिकाणी झोपले होते. तिथे सर्व्हिस रोडला जिथं काम झालं होतं तिथे रोड साईडनं झोपले होते. आज सकाळी आपलं 112वरून फोन आला की म्हणजे ते 3 इसम तिथं झोपून होते. त्याच्या डोक्यावरून आणि बॉडीवरून कोणतं तरी अज्ञात गाडी गेलं म्हणून फोन आला आहे. आपल्या पोलीस तिथं पोहोचल्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं. सिव्हिल हॉस्पिटलकडून आम्हाला माहिती भेटलं की तेथून लोक ब्रॉड डेड म्हणून घोषित करण्यात आलं होतं. नेमका कोणता गाडी त्याच्यावरती गेलेला आहे या विषयावर आम्ही शोध चालू आहे. जे गाडी रात्री खास करून ही सर्व्हिस रोड आणि रिपेअर असल्यामुळे बाकी सर्व गाडी जात नाही. जे कामामध्ये डंपर आणि जे कामासाठी लागणार आहे तेच गाडी जात आहे. ही सर्व गाडी कोणता इन्व्हॉल्व झालेला आहे आणि कोणता गाडी रात्रीपासून त्या रस्त्यावर चाललेला आहे, ही सर्व गोष्टीवर आमची तपास चालू आहे आणि त्यांचं गुन्हे निष्पन्न करण्याचं प्रक्रिया चालू आहे. आम्ही कलम 105 BNS अनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि तिन्ही जे मयत झालेल्या लोकांचं ओळख पटलेलं आहे. त्यांचं नाव आहे सिकंदर नाथूसिंग राजपूत, राहणारा एटा, जिल्हा उत्तर प्रदेश. दुसरा आहे भूपेंद्र मिथिलाल राजपूत, राहणारा एटा, उत्तर प्रदेश. तिसरा आहे योगेश कुमार राजबहादूर, राहणारा खासगंज, जिल्हा उत्तर प्रदेश. असं तिन्ही लोकांचं ओळख पडलेलं आहे. सगळं फॅमिली सहित होते की फक्त स्वतः कर्मचारी आले होते? कोण ही काम करणारे एकटाच होते, म्हणजे काम करायला तिकडे आलं होतं.